राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। या जिल्ह्यात शिंदे गटात माजली दुफळी। हा आमदार या पालकमंत्र्यांना नाराज होऊन सोडणार शिंदे गट। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या 15 ते 20 दिवसापासून राज्यात पालकमंत्री पदावरून जी नाराजी तिन्ही पक्षात होती, आता तीच शिंदे गटात सुद्धा निर्माण झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट यांची निवड एकनाथ शिंदे यांनी केली आणि जिल्ह्यात एकच नाराजीची चर्चा पसरली। संजय शिरसाट यांचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत, त्यामुळे अनेक नेते स्थानिक पातळीवरचे नाराज असतातच, त्यामध्येच त्यांना पालकमंत्रीपदी निवड केल्याने अजूनच काही आमदारांनी ते नाराज झाले आहेत। त्यामध्ये संदीपान भुमरे यांचे चिरंजीव तसेच अब्दुल सत्तार हे सुद्धा नाराज झालेले आहेत। त्यामुळेच अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांची काल खडाजंगी झाली। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात संजय शिरसाटांनी काल एका भाषणात सांगितले की मी पालकमंत्रीपदी आहे म्हणूनच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि यापुढेही मी माझ्या वागण्यानेच सगळीकडे मोठे निर्णय घेणार। यावर अब्दुल सत्तार यांनी सुद्धा संजय शिरसाट यांच्यावर टीका केली। त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद आता जिल्ह्यात स्थानिक पातळीवर येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे अब्दुल सत्तार हे अगोदरच विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी काम केल्याने ते फक्त 2000 मतांनीच निवडून आलेले आहेत। त्यामुळे ते अगोदरच नाराज आहेत। त्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। गेल्या वेळी दोन्ही टर्ममध्ये ते मंत्रिपदी होते, मात्र यावेळी त्यांना मंत्रिपद न दिल्याने ते अगोदरच नाराज होते। त्यातच त्यांचे विरोधक संजय शिरसाट यांना पालकमंत्रीपदी तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्रिपदी बसवलं। त्यामुळे ते अजूनच नाराज असताना आता दोघांमध्ये खडाजंगी झालेली आहे। त्यामुळे अब्दुल सत्तार हे काही दिवसातच दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे अगोदर काँग्रेस, नंतर शिवसेना आणि भाजपा आणि आता परत शिंदे गट असा प्रवास केलेले अब्दुल सत्तार आता कोणत्या पक्षात जातात याकडे लक्ष लागलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हा वाद आता विकोपाला गेला आहे का आणि अब्दुल सत्तार यांनी शिंदे गट सोडावा का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।